महारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। बघतो आपण की संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये चोरींच्या घटना वाढत चाललेल्या आहे। नुकतेच अमरावतीमध्ये सुद्धा चोरींचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यानंतर परतवाडा शहरामध्ये मोठमोठ्या चोऱ्या होत आहे आणि त्यासाठीच परतवाडा पोलीस स्टेशनने लोकांना एक सूचना जाहीर केलेली आहे। तशाच प्रकारे आज पतरोड पोलीस स्टेशन हद्दीतील राशेगाव या गावामध्ये मोठ्या प्रमाणात चोरी झाली होती आणि त्यामध्ये जवळपास 12.5 लाख रुपयाची चोरी आणि त्यामध्ये सोन्याच्या बांगड्या आणि त्यानंतर सोन्याचा गोप आणि काही नगदी असा जवळपास 12 लाख काही रुपयांचा मुद्देमाल जप्त चोरीला गेलेला होता। आणि सदर जे व्यक्ती आहेत यामध्ये साधना नावकार 41 वर्ष यांचं कुटुंब 1 वर्षापासून अमरावती येथे वास्तव्य करत होता, परंतु ज्यांचे राशेगाव येथील राहते घर हे 1 वर्षापासून बंद होते आणि याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या घरात चोरी केली। त्यामुळं जवळपास 12 लाख रुपयाचा माल ह्या चोरीला गेलेला होता आणि ही बाब लक्षात येताच येथील जे फिर्यादी आहे साधनाताई यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली होती आणि त्या तक्रारीनंतर पतरोड पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेच्या विभागाने तात्काळ यामध्ये जे अल्पवयीन 4 आरोपी आहेत या अल्पवयीन 4 आरोपीला अटक केली आणि ताब्यात घेतले आणि त्यानंतर सध्या त्यांच्या आई वडिलापाशी ते अज्ञान असल्या कारणाने त्यांच्या आई वडिलापाशी आहे, परंतु त्यांच्या जवळून गुन्हे शाखे विभागाने आणि पोलिसांनी जवळपास 5 लाख रुपयाचा मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून घेतला आणि बाकीचा जो उर्वरित आहे याचा तपास पतरोड पोलीस स्टेशनचे PSI श्रीराम साहेब करत आहे। परंतु अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी किरण वानखडे आणि पतरोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार थांदर साहेब आणि त्याच्यानंतर PSI हे त्या तपास करत आहे। परंतु या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी बघतो आपण की फॉरेन्सिक लॅबची गाडी सुद्धा आलेली आहे। आता ही फॉरेन्सिक लॅबची गाडी हे राशेगाव येथे जाणार आहे आणि संपूर्ण तपास करणार आहे। परंतु आपण समाजामध्ये जर वावरत आहोत तर या वावरताना आपण जर एखाद्या आपला घर सोडून आपण जर बाहेर गावी जात असेल 4 दिवस असो का 8 दिवस असो, परंतु 1 वर्ष जर राहत असाल तर यासाठी या परिसरातल्या नागरिकांना सूचना द्यायला पाहिजे आणि तिथं कोणतरी वास्तव्य करायला पाहिजे आणि इतकी मोठी रक्कम घरात न ठेवता कुठेतरी बँकेमध्ये ठेवावी आणि त्यानंतर अशा जर घटना घडल्या त्यामध्ये मग पोलीस स्टेशनला त्यांच्यावर चौकशी करावी लागते आणि त्यांचा मनस्ताप वाढतो। परंतु कुठेतरी जबाबदारी ही आपल्या प्रत्येकाची आहे आणि आपण जर 2 दिवस जरी गावाला जात असो तर आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरातील जे शेजारी आहेत त्यांना सुद्धा सांगून जायला पाहिजे। आणि आता ह्याच कारणामुळे आता मोठमोठ्या घटना आहेत वाढत आहेत, परतवाडा शहरामध्ये वाढत आहेत आणि त्यांनी सूचना सुद्धा जाहीर केलेल्या आहे। त्यामुळे नागरिकांनी सावधान व्हावं आणि सावध राहून आपल्यावाला जो अशा प्रकारची घटना नाही व्हावी याकडे जातीनं लक्ष द्यायला पाहिजे आणि जर गावाला जात असेल तर त्याची वाली व्यवस्था आणि संपूर्ण इतका मोठा मुद्देमाल आपल्या घरामध्ये ठेवू नये अशा सूचना सुद्धा पोलिसांनी दिलेल्या आहेत। सारा समाज, रुपेश फरकुंडे, अमरावती।